महानदी ही भारतातील एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी नदी आहे. ती प्रामुख्याने छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमधून वाहते. महानदीचा उगम सिहावा पर्वत म्हणजेच दंडकारण्य येथे होतो. या ठिकाणी डोंगराळ भागातून ही नदी उगम पावते आणि पुढे पूर्वेकडे वाहत जाऊन शेवटी बंगालचा उपसागरमध्ये विलीन होते. महानदीची लांबी सुमारे 858 किलोमीटर आहे. तिच्या प्रवाहात अनेक उपनद्या मिळतात, ज्यामध्ये शिवनाथ, ईप आणि तेल या प्रमुख उपनद्या आहेत. ही नदी प्रामुख्याने कृषी आणि पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महानदी खोरे सुपीक असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. महानदीवरील सर्वात प्रसिद्ध धरण म्हणजे हिराकूड धरण होय. हे धरण जगातील सर्वात लांब मातीचे धरणांपैकी एक मानले जाते. याशिवाय गंगरेल धरण म्हणजेच रविशंकर सागर आणि टिकापारा यासारख्या इतर धरणे देखील महानदीवर बांधलेली आहेत. ही धरणे सिंचन, वीज निर्मिती आणि पूर नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. भौगोलिकदृष्ट्या महानदीचे खोरे खूप मोठे आहे आणि ते भारतातील एक महत्त्वाचे जलस्रोत क्षेत्र आहे. प्राचीन काळापासून या नदीच्या काठावर अनेक संस्कृती आणि वसाहती विकसित झाल्या आहेत. व्यापारासाठीही ही नदी उपयोगी होती. पौराणिक दृष्टिकोनातून महानदीला पवित्र मानले जाते. काही कथांनुसार ही नदी देवांच्या कृपेने निर्माण झालेली आहे असे मानले जाते. स्थानिक लोक या नदीची पूजा करतात आणि तिला जीवनदायिनी मानतात. अनेक धार्मिक उत्सव आणि विधी महानदीच्या काठावर साजरे केले जातात. प्राचीन काळी या नदीला चित्रोत्पला, नीलोत्पला किंवा महानंदा या नावाने ओळखले जात असे. महानदीच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. विशेषतः राजिम हे छत्तीसगडचे प्रयाग म्हणून प्रसिद्ध आहे. येथे महानदी, पैरी, सौंदूर या 3 नद्यांचा संगम होतो. या संगमाला अत्यंत पवित्र मानले जाते. येथे स्नान, जप, दान आणि साधना केल्याने मनशुद्धी होते असे मानले जाते. राजिम कुंभ हा महानदी तीरावर होणारा प्रसिद्ध धार्मिक उत्सव आहे. या काळात संत समागम, प्रवचने, भजन, कीर्तने, स्नान आणि दान यांना विशेष महत्त्व असते. एकूणच महानदी ही केवळ एक नदी नसून ती लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. तिचे भौगोलिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. त्यामुळे महानदीचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.